तर नमस्कार गाईज, गोवा जर्नीमधला आपला चौथा दिवस आहे ना. चौथ्या दिवसा आम्ही पोचलो डायरेक्ट मालवणला. आम्ही जाणार होतो वॉटर स्पोर्ट करायला. वॉटर स्पोर्टचा किती पैसे होता का तर मी तुम्हाला लास्ट एंडिंगला सांगेन. सकाळ सकाळ केला पहिले नाश्ता, तर दादाला वॉटर स्पोर्ट करायला चाललो ना मी आता डायरेक्ट. वॉटर स्पोर्ट करायला गेलो ना आम्ही घातला आपला अस्त्र घालूनशी गेलो आम्ही डायरेक्ट. पहिले बनायला राहतो गेलो काय ना आलो काय, आम्हाला काहीच समजलं नाही काय नक्की काय झालेलं. पाठी आले होते आम्हाला पाण्यात पारलं, परत स्लिपिंग बेडवर गेलो, शिकून आलो काय आणि गेलो काय काहीच समजलं नाही. काय वाटतं पनवती समजा नंतर केली आपली वॉटर बाईकवर थोडीशी कसरत, काय फिरवलं काहीच समजलं नाही. नंतर काय आपलं फोन काय चालूच असताना आपल्या फोनाचे काय कर्म नाही ना. नंतर दादाने दिले आपल्याला थोडीशी माहिती कुठं म्हणजे कसं का वरती गेल्यावर काय करायचं काय नाही. आणि मग नंतर पहिला माझा नंबर आला तर मी गेलो वरती अशी फाटलेली का वाटत पडलो कपलो. आणि मग नंतर त्याही साळे म्हणा डुबवला आणि मी नेला परत. बाई मग तिशी आलो डायरेक्ट मच्छी मार्केटला. मच्छी मार्केट बोलल्यावर काय आपल्याला काय भाव घेतल्याशिवाय काय करमते का, आपण काय बाहेरचं खाणं नाही का घासपूस पुरुषा बोलतात इथं नाचवतं गारा बरं थांब बरं मारतीन बरं आपल्याला सगळी मिळून. बरं आजच्या इथेशी थांबलेलो तिथेशी बीच आहे लागूनच, तिथेशी मच्छीवाला आलं त्यानं धरून मच्छी नव्हती असं त्याचा टोट पण लई भरलेला होता ना. आमची आता मच्छी बनवायचं चालू करायचा होता कारभार. कोलबी घेतली पहिले, कोलबी बनवली. आमचं वॉटर स्पोर्टचं घेतलेलं एकूण 600 रुपये, कारण की त्याच्या स्कुबा नव्हती. स्कुबा करायला आमचं कान लय दुखतं म्हणून स्कुबाने घेतला.